नमस्कार श्रोतेहो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितिजवर. तर आजची आपली कथा आहे शंकर पाटील यांच्या भेटीगाठी या पुस्तकातील वळा. मगाशी गाडी जोडून रानात गेलेला डिगा सांच्यापरी माघारी यायचा, तो लगोलग का परत आला म्हणून म्हाताऱ्या त्रिपन्नाचा जीव घाबरावून गेला. पोरगं असं अचानक का मागं आलं? काय घोटाळा झाला असेल? पोरानं कुणासंग भांडण तर काढलं नसेल? काय झालं असावं हेच कळेना. रानात एवढी मायंदल कामं पडली असताना पोरगं गाडी घेऊन मागं आलंय म्हणजे काहीतरी घोटाळा झाला असला पाहिजे. त्याशिवाय पोरगं असं माघारी येणार नाही. पण काय घोटाळा झाला असावा बरं? गाडी कुठं उलटली म्हणावी तर तेही काही चिन्ह दिसत नव्हतं. गाडी तर धडच दिसत होती. सोप्यात बसलेला तिपन्ना बारीक डोळ्यांनी बाहेर बघून वेध घेऊ लागला. गाडी अंगणात येऊन उभी राहिली आणि डिगा खाली उतरून मुकाट्यानेच बैल सोडू लागला. तिपन्ना बसल्या बसल्याच जरा पुढं सरकून म्हणाला, डिगा, का रे माघारी आलास? काय झालं? डिगाचं तोंड उतरलं होतं. न बोलताच पुढं बघून त्यांनी बैल सोडले आणि बैलाने घेऊन तो मागं गोठ्याकडे निघाला. तसा तिपन्नाचा जीव खालीवर होऊन गेला. तो म्हणाला, का रे पोरा, काय झालं? आधी बैल बांधून येतो आणि मग सांगतो. असं म्हणून डिगा गोठ्याकडे गेला. चिन्ह काही निराळच दिसत होतं. पोराचं तोंड उतरून गेलेलं दिसलं आणि तिपन्ना काळजीत पडला. काय झालंय देव जाणे, असं मनाशी म्हणून तो आत माझघराकडे बघून म्हणाला, डिगा, का रे माघारी आला बरं? डिगा आला? असं म्हणून म्हातारी उठली आणि घाईनं बाहेर आली. अंगणात सोडलेली गाडी बघून ती हनुवटीला हाताचा मुटका लावून म्हणाली, खरंच की हो, का आलं पोर माघारी? तेच कळना नवं. आता मगाशीच गेलता आणि लगेच गाडी वळून घरला काय यावं बरं पोरगं? म्हातारी तिथंच खाली बसली. एकमेकांकडं नुसतंच बघत राहिली. पोरगं येण्याची वाट बघत दोघंही बसून राहिली. अकारण काळजी उत्पन्न झाली. असाच थोडा वेळ आणि बैल गोठ्यात बांधून डिगा परत आला. तिपन्ना पुढं बसून खालमानेनं म्हणाला, आप्पा, घात झाला. काय झालं रे पोरा? काय व्हायचं? हौशा बैलाला ताबडतोब विकाय पाहिजे. काहीच समजना झालं. असला जवान बैल आज विकत घेतो म्हटला तर मिळायचा नाही. आणि पोरगं त्याला विकायचं का म्हणतंय हे न कळून त्याने विचारलं, झालं तरी काय? काय केलं बैलानं? बैल काय करतोय? मग विकायचं का म्हणतोस? हौशाच्या शिंगामधनं व्हाला गेला. असं म्हटल्याबरोबर तिपन्ना डोकं धरून बसला. म्हाताऱ्याचीही तीच अवस्था झाली. हौशाची शिंगं गोल असून त्याची टोकं एकमेकाला मिळालेली होती आणि अशा मिळालेल्या शिंगातनं व्हाला गेला म्हणजे जनावर आज ना उद्या मरणार हे ठरलंच होतं. असला 350चा बैल जर दगावला तर गळ्यात फासच लागणार होता. घात झाला होता हे शकूनच सांगत होतं. बैल मराच्या आत त्याला विकून मोकळं होणं आवश्यक होतं. विषाची परीक्षा बघण्यात काही अर्थ नव्हता. थोडं थोडकं नव्हे, चांगलं 300-350 रुपयांचा प्रश्न होता. डोकं धरूनच तिपन्ना म्हणाला, बैल घेतानाच मी तुला बजावलं होतं पोरा, की हे कवा घात करल सांगता येत नाही, या फंदात पडू नको. म्हातारीने री ओढली. बरं, घेतला ते घेतला. त्याची शिंग कापून घ्यायला काय झालं होतं? मिळालेल्या शिंगाची टोकं विदविदभर कापून घेतली असती म्हणजे असा काही जीवाला घोर नव्हता. बैल घेतल्यापासता म्हातारीनं ते 17दा सांगितलं होतं. तेव्हाच जाऊन शिंग कापून आणली असती म्हणजे आज असं घाबरवायची वेळ का आली असती? पण त्याला डिगा तरी काय करणार? त्यालाही कोडच पडलं होतं. एका दोघाला विचारलं तर ते म्हणाले, शिंग कापू नका, जिवाली लागेल. ही गोष्ट काही खोटी नव्हती. शिंग कापण्यासारखी नव्हती. वावभर वाढलेली शिंगाची टोकं एकमेकांत मिसळून टिसडीसभर बाहेर आली होती. ती कापायची तरी कशी? शिंग कापायची वेळ मागच टळून गेली होती. 2 वर्ष मागच ते शक्य होतं. आता निरुपायच होता. पण म्हातारी पुन्हा पुन्हा म्हणू लागली, तेव्हा आमचं ऐकलं असतं तर आज कोडं पडलं असतं. डिगा खवळून म्हणाला, वय, तुमचं ऐकलं नाही, खूळ लागलं होतं मला. खूळ कशाला? सवता सुबा सुरू झाला नवं तुमचा, म्हणून ऐकलं नाही वय. नाहीतर काय मग, एवढं 17दा सांगितलं तरी कानाडोळाच केलास तर मग त्याला दुसरं कारण काय आहे? डिगा तिपन्नाला म्हणाला, बघा आप्पा, आई कशी बोलते ती. ती काय वाकडी बोलली र? काय वाकडी बोलली? अव, शिंग कापून घ्यायला मला काय नको होती वय? मग का नाही कापून घेतली? जे ते म्हणालं, जिवाली लागल. आणि मग कशी शिंग कापून घेणार? कशाचं जिवाली लागतंय मर्दा? तुझाच खोडसाळपणा आणि काय? माझाच खोडसाळपणा? मी काय केलं हो आप्पा? आणि काय करायचं राहिलं? खड्ड्यात घालायची यायला आणलीस नवं? डिगा कातावून बोलला, म्हणजे माझंच चुकलं म्हणता वय आप्पा? नाहीतर मग कुणाचं चुकलं र? ते बरोबरच आहे.
मी पुढं होऊन आत करायला लागलो म्हणजे चुकी मीच केली की. पुढं होऊन करायला लागतोय म्हणायला आमच्यावर काय उपकार करतोस वय. म्हातारीने तोंड घातलं. आता तुला सगळा भार डोसक्यावर घ्यायला पाहिजे की र. आता संसार काय आमचा आहे. मान हलवून डिगा बोलला. ते बरोबरच आहे. संसार माझा आणि चुकी माझीच. तिपण्णाला राग आला. पोरगं सारखं वाकड्यात चिरू लागलं. तसा म्हणाला, माझी चुकी नाही तर मग आमची. बैल कुणाच्या पसंतीने घेतला. आम्ही सांगतापैकी तू मुद्दामच जर असला बैल घेतला तर ह्याला जबाबदार कोण. म्हातारा खवळला. तसं मूग घेऊन गप बसायची पाळी डिगावर आली. तो न बोलता खाली मान घालून गुमान बसून राहिला. चुकी झाली होती खरी. धोकेबाज बैल घ्यायचा नाही. तो घेऊन चुकला होता. सांगून सवरून अशी चूक झाली होती. आपल्याला माहीत नसताना एक असं झालं असतं तर गोष्ट निराळी होती. पण उभी हयात जनावरात घालवलेल्या तिपण्णानं ही भाकीत आधीच केलं होतं. बैल धोका देईल हे आधीच बजावलं होतं. पण परस्पर व्यवहार करून डिगा फसला होता. संस्कारही देऊन मोकळा झाला होता. जोडी नामी आहे, स्वस्तात पडते या नावाखाली त्यानं आपलंच म्हणणं खरं केलं होतं. आणि आता शकून झाल्यावर विवलाची पाली आली होती. पोरगं बोलायचं थांबलं तसं त्याचे आईवडीलही गप्प बसून राहिले. आता बोलून काय मिळणार होतं. झालेली चूक काही बोलण्यानं भरून निघणार नव्हती. काहीतरी करून बैल विकून मोकळं होणं भाग होतं. 4 पैसे कमी मिळाले तरी हरकत नव्हती. चुटकीसरशी बैल काढायचा विचार मनात येऊन तिपण्णा म्हणाला, मग आता कसं करायचं म्हणतोस. आता काय करू ते सांगा की. बैल इकायच पाहिजे आणि दुसरं काय करणार. डिगा विचार केल्यागत करून म्हणाला, इकाय पाहिजे हे खरं. पर बाजार तर कोणचा दावायचा. हा प्रश्न होताच. कोल्हापूरच्या बाजाराला न्यावं तर अजून 6 दिवस त्याला अवकाश होता. सोमवारी वडगावला जावं तर त्याला अजून 7 दिवस होते. जनावरांचे हेच 2 मोठे बाजार जवळचे होते. मग आता लगोलग बैल विकायचा तरी कसा असा प्रश्न पडला. सगळेच विचार करून बसून राहिले आणि म्हातारा म्हणाला, बाजारचा नाद सोडून दे. गावातच कोण घेणारं आहे का बघ. गावात कोण घेणार आणि आपणहून कोणाला विचारायचं. बैल विकायचा तर विचारा नको. कुणाला विचारायचं म्हणून भागतंय. म्हातारी आणि डिगा यांच्यात विचार सुरू झाला. गावात जनावरांची कुणाला गरज असेल, लगोलग बैल घेणारा कोण भेटेल यावर बोलणं सुरू झालं. आणि आठवल्यासारखं करून म्हातारा म्हणाला, असं का करत नाहीस. कसं. तुझा मामाच बैल घेतोय का बघ की. त्याच्या धाकट्या मामाला बैल घ्यायचाच होता. त्याला एका बैलाची गरज होतीच. पण म्हातारी मध्येच म्हणाली, का रे बाबांनो, माझ्या भावाला का भिडवता. दुसरं कोण गावं नाव आहे तुम्हाला. म्हातारीचं म्हणणं काही खोटं नव्हतं. जवळच्याच माणसाला असं फसवणं हे बरं नव्हतं. पण तिपण्णा हसून म्हणाला, काय नाही त्यालाच अवधी घालायचा. अहो पर माझ्या भावानं काय घोडं मारलंय तुमचं. तो मस्त मारील पर घोडं आहे कोणाजवळ. म्हातारी काही केल्या या गोष्टीला तयार होईना झाली. बैल आपल्याला बुडवतोय म्हणून तो आपल्या भावाच्या गळ्यात बांधायला ती काही केल्या तयार होईना झाली. 3-3दा नकार देऊन ती म्हणाली, बैल मेला तर मरू दे पण माझ्या भावाला इकायचा नाही. आपलं म्हणणं ती सोडायला तयार होईना झाली. तसं तिपण्णा तिला गप्प बसवत म्हणाला, तुझा भाऊ आणि माझा मेवना असं म्हणण्यासारखं त्यानं काय राखलंय का. कशाचा भाऊ घेऊन बसलेस खुळे. अहो पर काय केलं त्यानं तुमचं. करायला कशाला पाहिजे. गुदस्ता मी एवढं हातरून धरलं तरी भातदारानं 4 पैसे उसनं दिलं नाहीत. डिगालाही आप्पाचं म्हणणं पटून तो म्हणाला, पैसा असून दिलं नाहीत असला ह्यो मामा. बिन औषधाचा मी मराय टेकलो तरी ह्याला पाजर फुटला नाही आणि ह्यो तुझा भाऊ होय. म्हातारीला उत्तर द्यायला काही जागा राहिली नव्हती. तरी ती म्हणाली, असं नका कसला का. पण माझा भाऊ आहे नव्ह तो. तिपण्णा म्हणाला, तुझा भाऊ असला तरी आमचा कोण आहे का त्यो. वडिलांना साथ देत डिगा बोलला, येलेला व्हायचा नाही त्याला पाहुणा आणि रावला म्हणायचं कारण काय. कशाचा मामा आणि गामा. अरे कोण मामा घेऊन बसलायस खुल्या. आपल्या बहिणीला एक लुगडं चोली तरी कवा केली आहे का त्यानं. विचार तुझ्या आईला. विचार म्हटल्यावर लगेच डिगानं आईला विचारलं, वय गाई कवा लुगडं चोली तरी केली का तुझ्या भावानं. त्याच्या लुगडी चोलीच्या आशा धरून बसाया मला का मिलनं झालं का. बघ कशी भावाची बाजू घेते ते. तर मान हालायला लागली तरी माहेरचं चोली लुगडं पाहिजेच म्हणायचं काय. चोली लुगडं नको तर माहेरची माणसं तरी कशाला पाहिजेत. ते काही नाही डिगा. बैल मामाच्या गळ्यातच बांधायचं बघ. म्हातारी म्हणाली, तुमचं पाप तुमच्याबरोबर. काय का करा नसं तुम्ही. मला काय करायचं आहे. मग गप्प बस तर. असं म्हणून तिपण्णा पोराला म्हणाला, जा तुझ्या मामाला घेऊन ये जा. बघू काहीतरी देण्याघेण्याची वाटाघाट करू. वय त्याला गरज आहे बैल गळ्यात घालून मोकळं हो.
बैल मामाच्या गळ्यात घालणारे नक्की झाल्यावर डिगाची आई तरी काय बोलणार? त्यातनंही एक शंका काढून ती म्हणाली, तुम्ही त्याला बैल इकायला उठलाय खरं, पण तुम्ही एकच बैल का ऐकता असं नाही का विचारणार तो? शंका बरोबर होती. ती डिगालाही पटीन तो म्हणाला, आप्पा व्हय की हो, तुम्ही एकच बैल का ऐकता म्हणून विचारल्यावर काय सांगायचं? ते तुला काय करायचंय? म्हणून तिपण्णा डिगाला म्हणाला, तू जा त्याला घेऊन ये जा. काय सांगायचं ते मी सांगतो. नुसतं मी बोलिवलंय म्हणून सांग. तू काय सांगत बसू नगस. काहीतरी करा असं म्हणून म्हातारी उठून आत गेली. डिगा मामाला बोलावून आणायला बाहेर पडला. तिपण्णा एकटाच वाट बघत बसून राहिला. डिगा येतोवर काय बोलायचं, कसं बोलायचं या साऱ्या गोष्टीचा विचार पक्का करून ठेवला. आता फक्त डिगा येण्याचीच तो वाट बघत होता. डिगा गेला तो तासाभरात मामाला पुढं घालूनच घेऊन आला. डिगाचा मामा आला तसा तिपण्णा पुढं बसून म्हणाला, का भाऊजी, का बोलवलंत? का नाही, बैल घेणार आहेस म्हणून ऐकलं होतं, तेव्हा खरं का खोटं हे विचारावं म्हणून सहज हाक मारली का? बैल घ्यायचा हाय, पर कुणाचा हाय का द्यायचा? पाण्याचे चमचे त्याच्या पुढं टाकून तिपण्णा म्हणाला, केवढ्या पतूर घ्यायचा? चमची सोडत तो खाली बघूनच म्हणाला, जसा बैल तशी किंमत देऊ की. म्हातारा पुढंच सरकून म्हणाला, 400 पतूर झेपल का? झेपल खरं, बैल खात्रीचा पाहिजे. मग उगत 400 रुपये द्यायचं होय, का चिचुकं द्यायचं आहेत ते? जनावर खात्रीचं असल्याबगर मी तुला कशाला सांगू? मग काय देऊ की 400 बी, पर बैल हरहुन्नरी सगळ्या कामाला आला पाहिजे बघा. ते मला सांगायला लागतं का? असं म्हणून तिपण्णा सांगू लागला, अगा तू बैल घेणार म्हणजे काय नुसत्या गडी कामाला घेणार आहेस वय? सारा उत्काम त्यानं वडलं पाहिजेच की का? असं कोणचं काम म्हणून तटायला नाही पाहिजे. त्यांच्या आपल्याकडं ओढून घेत त्रिपण्णा म्हणाला, मग लगेच आज उद्या एवढ्यात घेणार का? घेऊ की, पर बैल कोणाचा म्हणता? ते काय विचारतोस का? बैल म्हणजे असा तसा नाही, नुसती फिल्म म्हणानास. आज बैल घेतलास की लगी फोटो काढून घरात लावशील. मग भाऊजी बैल तर दावा मला, काय वयाचा आहे? चुलबुल करणाऱ्या डिगालाही आता बोलावंसं वाटून त्याने मध्येच तोंड घातलं. आगा मामा वय काय विचारायचं? म्हातारा बैल कोण करायत बांधल वय तुझ्या? मामानं खुलासा केला. तसं नवं डिगा, आज भारोभार पैसा वाचायचा तर मग सारी चौकशी कराय नको? तिपण्णा म्हणाला, अगा चौकशी करायचं काय कारणच नाही. गुदस्ता बडिवलाय, दात जुळून लय तर एक वरीच झालाय. बडिवलंय म्हणून बैल म्हणायचा, नाहीतर खोंडच गा. मग घेऊ की. घेणार? नक्की घेणार का? नक्की आणि कसलं, बैल घ्यायचाच आहे की. मग दिला म्हणजे? म्हणजे काय? अगा बैल आमचाच द्यायचा आहे. तुमचा? वय आमचाच. आणि कोणचा देत असा? हौशाला काढायचा म्हणतो. ते का हो, तुम्ही का जोडी फोडता? काय तरी कारण असल्याबिगर जोडी फोडू का? तेच विचारतो ना व मी. चांगलं पटेल असं कारण त्यानं मगापर्यंत विचार करून शोधून ठेवलंच होतं. कारण सांगायची पाळी आली तसा तिपण्णा तोंड वाईट करून म्हणाला, आईला आमची जोडीच जमाना. काय झालं न जमायला? काय होणार दुसरं? आमच्या फुल्याला ही जोडच भारी होती का? एवढा भारी बैल काय करायचा आम्हाला? तुला पाहिजे तसं आहे का नाही? डिगानंही भर घातली. आम्ही फुल्याच्या जोडीला एक हलका बैल आणावा म्हणतो. नाव हौशाच्या जोडीनं दुसरा बैल आताच या लागतंय ना व. तर का बैल बाद व्हायची पाली आले, काय करायचं? डिगाचा मामा विचार करत राहिला. तसा तिपण्णा त्याला विचार करायला सवड न देऊन म्हणाला, त्यात जरा पैशाची बी नड हाय. 150 रुपये बाकी द्यायचे आहे लोकांचे, ती बी भागून टाकावी म्हणतो. म्हणून गडबड करायची. तेव्हा घेणार असलास तर लगेच सांगून टाक, म्हणजे आम्हाला बी बाजार मिळायला नको आणि तुला बी बैल खात्रीचा गावल. मग काय करतोस सांग? तिपण्णानं घाईच लावली तसा तो थोडा वेळ विचार करून म्हणाला, बैल घ्यायला काही हरकत नाही खरं. मग अडचण काय हाय? 400 रुपये म्हटल्यावर काय अडचण नाही तर काय? अगा पैसे थोडं राहिलं तर 4-8 दिवसांनी दे म्हणस. आजच सगळं द्यायला पाहिजे असं आहे का? पर का आहे का आपण? ते काय नाही खरं. मग असा विचारून तो म्हणाला, जा डिगा तुझ्या मामाला बैल धावून आण जा. बैल नव्यानं काय बघायचा? काय बघितला नाही काय कवा? मग गुळमुळ काय करतोस? भाऊजी गुळमुळ करायचं म्हणजे किंमत जबर सांगता हो तुम्ही. केवढ्याला घ्यायचा म्हणतोस? किमतीबद्दल आपण ठरवू का? आपण काय परका आहे वय? ते झालं खरं. असं म्हणून तो पुन्हा विचार करत बसला तसा तिपण्णा म्हणाला, तू काय द्यायचं म्हणतोस?
तुम्हीच एक नक्की सांगा की. बैल तर घ्यायला तयार झाला. हे काही कमी नव्हतं. घास तोंडात पडत होता. आता फक्त तो घशाखाली उतरवायचा राहिला होता. मूळ किमतीत 4 पैसे कमी आले तरी त्याची फिकर नव्हती. घोळ घालून घालून अखेर बैल 300ला द्यायचा ठरला. दुसऱ्या दिवशी सकाळी पैसे आणून देतो आणि बैल नेतो असं सांगून निघाचा मामा एक चहाचा घोट पिऊन निघून गेला. आता प्रश्न एक दिवसाचाच होता. रात्रीत लगोलग मारायला बैलाला काही धाड आले नव्हते. एक रात्र कशीही जात होते. रात्रीचे 12 तास उलटले की पैसे येणार होते. मग काय का होईना तिकडं असा विचार करून तिपण्णा निश्चित राहिला. रात्र उलटली. दिवस उगून वर आला. पण बैल न्यायला डिगाचा मामा काही आला नाही. सकाळी येतो म्हणून काल सांगून गेलेला हा गडी दुपार झाला तरी बैल काय न्यायला येऊ नये असं कोडं पडून म्हातारा काळजी करत बसला. डिगाही रानात जायचा ते घरातच राहिला. दुपार टळली आणि तिन्हीसांज झाली तरी मामाचा पत्ता नाही. हे बघून डिगाच म्हणाला, मी जाऊन तर येऊ का मामाकडं? ये जा बघू असं म्हणताच डिगा मामाकडे गेला. मामा घरातच होता. घरात असून तो आला नाही. हे बघून डिगाच मनी चरकला. पण मनातली चलबिचल न दाखवता तो म्हणाला, मामा आला नाहीस का बैल न्यायला? बस असं म्हणून मामानं चंची सोडली आणि पानाचे देठ खुडत तो बोलला, वाट बघत होता का? तर सकाळधरनं वाट बघायला लागलोय ना व. मी येणारच होतो. मग काय येल केला? पैशाची जोडणी झाली नाही वय. गाडीत सुपारीचं खाण फोडत तो म्हणाला, पैशाचं काय नाही तर मग? डिगाला घाई झाली होती आणि त्याच्या मामा शांतपणे सांगत होता, त्याचं काय हाय जरा बेतच फिरला का? म्हणजे काय? मनच जरा कच खातंय. काय झालं कच खायला? बैल घ्यायचा तर एका दोघाला शहाण्या माणसासने विचारून बघितलं तर घेऊ नको म्हणतात का? का नको घेऊ म्हणतात? काय झालं? काय होतंय खरं? पर शिंग मिळतात नव्ह त्याची. एखाद्या दिवशी व्हाला शिंगात गेला म्हणजे बैल दगावतो अशी काहीतरी समजूत आहे. मग कळतापैकी का पैसा कमवा? खरं का खोटं? डिगा काही न बोलतात बसून राहिला. तसा मामा म्हणाला, खा पान खा. त्याने चंची डिगापुढं टाकली. पण पान न खाताच तो उठला आणि पावळा गणिक व्हायला मनात शिव्या देत घराकडं चालला. धन्यवाद.